रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. बबन कमलाकर वाघमारे, राहणार रोड, तालुका पेन, जिल्हा रायगड. वाघोबाची पूजा ही पूर्वज आपले जे होते, आदिवासी समाजाचे पूर्वज होते, त्या टायमाला त्यांना काही रोजगार वगैरे काही नव्हता. तेव्हा त्यांचं जीवन कसं जगायचे, ते जंगलावर जगायचे. जंगलाच्या आधारावर लाकडं आणायचे, ते विकायचे. कंदमुले काय असेल, आंबे, कर्द, काय इतर फळं ते आणायची आणि त्याच्यावर हे करायचं. तर जंगलात म्हणजे वाघ राहतो, सर्प प्राणी कुठलेही राहतात, त्यांच्यापासून त्यांच्या जीवाला धोका नको म्हणून त्याही जंगलाचा राजा म्हणून एक वाघ म्हणून ओळखला जायचा. आणि तो वाघ म्हणजे नुसता जंगलाच्या प्राण्यांचाच नाही तर देव, तर तो सर्व मानवाचा सुद्धा देव आहे, असा आदिवासी समाज त्याला समजून त्याची पूजा चालू करायला लागला. आणि त्याची पूजा चालू करायला लागल्यापासून मग ती सतत प्रथा चालू झाली ती अजूनपर्यंत. आम्ही सुद्धा ह्या पिढीला सुद्धा आम्ही आता ते पुढच्या पिढीला सुद्धा आम्ही त्याचा संदेश देतोय. आणि ती पूजा कधी करावी, तर ती पूजा माहीच्या महिन्यात करावी. माही म्हणजे जानेवारी फेब्रुवारीच्या महिन्यात ती महाशिवरात्रीला ती पूजा करावी. त्या पूजेसाठी पूर्वीचे लोक होते तेव्हा पावसाळे म्हणजे मखमलीची फुलं भेटायची आणि दुसरी कुठली फुलं भेटत नव्हती. मग त्याची हे पूजा करण्यासाठी फुलं कुठली वापरायची, तर जंगलात भेटणारी चाफ्याची फुलं असतील, कोडीची फुलं असतील, अजून कुठली फुलं असतील, हे फुलं आणून त्याची ती पूजा करायची. असे. माझं नाव विठ्ठल आणि वाघमारे. हे शेतावरचा देव बोलतात त्याला, कांदावरचा देव. माझं नाव चेडोबा. तर तो चेडोबाची आम्ही पूजा अशी करतो की त्याला नारळचं फळ, आंब्याची पानं, हे असे लाही अशी त्याला ते पूजा करून आम्ही त्याची दरवर्षी वेळेला भात कापणीच्या टायमाला, भात जोडणीच्या टायमाला त्याची पूजा करतो, त्याला नैवेद्य दाखवतो. आणि मग नंतर आम्हाला भात पिकतो. ते सुख शांती आमच्या घरात दारात असते म्हणून आम्ही त्या देवाला आम्ही पूजन करतो देवाचं. दुसरं काय नाही, त्याच्यापासून आम्हाला काही त्रास नाही, काही नाही. म्हणजे पूजा केली वर्षाकाठी पूजा करायला लागते, एवढंच. दुसरं काय नाही. बापदेवाची पूजा तशीच आहे साहेब, पण ती थोडी वेगळ्या पद्धतीने आहे. वेगळ्या पद्धतीने त्याला नारळ, फाळ, काही कोंबडा बाजूला लागतो, असं आहे. आता ह्याला सुद्धा आपण कोंबडा देत नाही समजा, पण नारळाचं फळ हे वगैरे त्याला द्यायलाच लागतं. वर्षाकाठी द्यायला लागते. असं आहे की आपण आता वर्षाला आपण भात लावला, शेत लावला, तरी पण बापदेवाला सुद्धा तेच खर्च आहे. ह्याच्यासारखा बापदेवाच्या पण पूजा तीच करावं लागते. असं आहे ती, म्हणजे वर्षानुवर्षी करावं लागते. त्याच्यापासून आपल्या घरादाराला जरा सुख शांती असते, सगळं काय असतो. आपण पूजा जर केलीच नाही देवाची, तर देव सुद्धा आपला देव आपल्याला त्रास देतो. म्हणून त्याची ती वर्षाला पूजा करावं लागते, बस एवढंच. हा, नमस्कार. मी राजा यशवंत वाघमारे. माहिती सांगतो की या महाकालीचं पूजन कसं करायचं, की आपल्या गावात रोगराई यावी नाही वाढीत, आणि लहान थोर मोठ्या माणसांना कुठलाही हानी पोहोचावी नाही म्हणून कालिका मातेला आराधना करून तिची महापूजा आदिवासीच्या तर्फेने आम्ही अशी करतो. पूजेला अबीर, गुलाल, काही फुलं, जंगलची फुलं. आता समजा जंगलची फुलं नाही, पण आता गोंडे, नारळ याच्यावरच देवीची मानपान करतं, गोड्या बांधून. मला कोरेस मिळाला नाही डिलिव्हरीचा. 40 वर्ष झाले. 10 वर्षापासून मी डिलिव्हरी करते. नारळ, आबीर, गुलाल, कापूड, धूप, सुका खोबरा, फुला, नाडापुडी, एकण, तांदूळ, नागोलीची पानं, आंब्याची पानं, बस. माझं नाव विठ्ठल देवजी नाईक, राहणार वरंडेपाडा, अलिबाग. तर या वनस्पती कसे आणायचे आणि काय, जंगलात जाऊन काय वनस्पती खाली मुळातून काढायला लागते.
काही झाडाची साल काढून त्याचा अर्क बनवायला लागते. आणि त्याचप्रमाणे जी आपल्याला जी झाडांची जी माहिती आहे त्याच झाडाची मुळं किंवा संपूर्ण मुळं काढली ते झाड दगावू शकते. त्या कारणास्तव मुळं थोडी काढायची, जोपर्यंत झाड मेलं नाही पाहिजे किंवा दगावलं नाही पाहिजे, परत आपल्याला उपयोगी आलं पाहिजे. त्यासाठी त्याची थोडी मुळं काढायची आणि पुढच्या बाजूला दुसरीकडे जाऊन दुसऱ्या झाडाची काय वनस्पती असेल ती काढायची. परंतु झाड न मरेल याची दखल घ्यायची प्रत्येक वैद्युनी. एवढं सांगून माझे 2 शब्द मी पुरे सांगतो. आतापर्यंत कॅन्सरचे अलिबागमध्ये 4 पेशंट मी बरे केले. आता मूळ व्याध आहे, मूळ व्याधचे जवळजवळ 1000 लोक मी एकदम नॉर्मल केलेत. डायबिटीजचे तसेच 200-300 लोक, कावीळचे तसे सांगायला गेले तर भरपूर, मुतखडा वगैरे हे भरपूर लोक माझ्याकडे येऊन औषध घेऊन जातात आणि ते लोकांना मी बरे केलेत. त्यांचे पत्त्यासह माझ्याकडे नाव आहे.